संपूर्ण जगभरात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातोय। या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार व त्यांच्या कार्याचा गौरव केला जातोय। तसेच तमाम महिला वर्गाला त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी हा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन संबोधला जातो। या दिनाचे औचित्य साधून पेन प्रेस क्लब तर्फे पेनमधील पत्रकार संपादिका वंदना पाटील कदम यांना सन्मानित करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना म्हणजेच रायगड प्रेस क्लब आणि पेन प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून पेन तालुक्यातील पत्रकार क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला तथा दैनिक रायगड वृत्तवेधच्या संपादिका वंदना प्रसाद पाटील कदम यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले। पेन तालुक्यासह रायगड जिल्ह्यात महिला पत्रकार म्हणून त्यांनी अनेक वर्षे आपल्या लेखणीतून नागरिकांना न्याय देण्याचे काम केले। पत्रकारितेचा वसा घेत आपले कुटुंब सांभाळत पत्रकारितेचे काम एक महिला म्हणून त्यांनी उत्तम केले। या सन्मान सोहळा प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सल्लागार बाळ सिंगासने, पेन प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी, खजिनदार विजय मोकल, सचिव कमलेश ठाकूर, संतोष पाटील, सुनील पाटील, नरेश पवार, प्रदीप मोकल, प्रकाश माळी, यभी तेरवाडकर, सूर्यकांत पाटील, रायगड वृत्तवेधचे उपसंपादक गणेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। वंदना ताईंना आशीर्वादपर वंदन करते। रायगडामध्ये अनेक महिला पत्रकार आहेत। सध्या पत्रकारितेच्या क्षेत्रात आताच्या काही काळात महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर एकूण महिला पत्रकारांवर आणि जेंट्स पत्रकारांवर परखडपणे लिहिणाऱ्यावर अन्याय होत आहे। आणि अशा परिस्थितीत सुद्धा वंदनाताई प्रथम पत्रकारितेत का आल्या? एखादी व्यक्ती पत्रकारिता येते महिला, त्याच्यामागे काही मुख्य कारण असेल, त्यांच्या मनामध्ये सामाजिक जाणीव असते। आपल्या लोकांवर होणारा अन्याय, अवतीभोवती होणारा अन्याय पाहून त्यांचा अंतःकरण तडफडत आणि या मानसिक भावनेतून त्या पत्रकारितेत शिकतात। सर्वच मेहनत हे धाडस करू शकत नाही। त्यामुळे पत्रकार याला त्यांच्या रायगडामध्ये पत्रकारितेत जे काम करतायत, रोज पहिलं साप्ताहिक होतं मला मी वाचले त्याची उत्तर आहे। आता ते रोजचं दैनिक 8 पानाचं सुरू केले। पत्रकारिता हे सोपं काम नाही। इथं मागे त्याग, स्वतःची बुद्धिमत्ता आणि घरच्यापेक्षा सामाजिक जाणीवेचा अंतर्भाव कायद्यामध्ये असतो। अशाच महिला धाडसाने पत्रकारितेत पडतात। मी या धाडसाबद्दल त्यांचं कौतुक करत आहे। आज 8 मार्च जागतिक महिला दिन, त्यानिमित्ताने आपण आमच्या संपादिका, रायगड वृत्तच्या संपादिका वंदना पाटील यांचा आपण गौरव करणार आहोत। आजचा दिवस म्हणजे नारी शक्तीचा दिवस आहे। जिजाऊ माता, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक महिलांच्या कर्तृत्वाने जगाला महिलांचं कर्तृत्व दाखवून दिलेलं आहे आणि त्या महिलांचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतोय। रायगड प्रेस च्या माध्यमातून हे आमचे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त SM देशमुख साहेब, अध्यक्ष प्रशांत गोपाळे, परिषदेचे अध्यक्ष मिलिंदजी आष्टीवकर यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात आज प्रत्येक तालुक्यात महिला पत्रकारांचा व काही महिला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होत आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज तुमचा सन्मान करत आहोत। हा सन्मान तुमचा नसून हा नारी शक्तीचा सन्मान आहे। आज महिला म्हणजे आपली आई, बहीण, पत्नी ह्या प्रत्येकाने आपल्याला सन्मान दिलेला आहे। आज महिला नसती तर आपण कुठलाही कार्य करू शकतो। रायगड प्रेस क्लबच्या वतीने आज जिल्हाभरामध्ये आपण नारी शक्तीचा, महिलांचा सन्मान करतो। विशेषतः महिला पत्रकार क्षेत्रातील आपल्या महिलांचा आपण सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे। आपण हे दरवर्षी करत असतो। तर पेन प्रेस क्लबने आपण अध्यक्ष देवा पेरवी आणि आम्ही सगळे मंडळी, विजय मोकल या सगळ्या मंडळांच्या नेतृत्वाखाली आम्ही दैनिक रायगड वृत्तवेधच्या संपादिका वंदना पाटील कदम यांचा आम्ही आज ठिकाणी सत्कार करत आहोत। त्यांच्या कामाला आम्ही एक न्याय हे देण्यासाठी, आम्ही त्यांच्या कामाचा उल्लेख करण्यासाठी आम्ही त्यांचा सत्कार करत आहोत आणि त्याचा त्यांनी स्वीकार करावा असं आम्ही पेन प्रेसच्या वतीनं आवाहन करतो। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेन।
दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.